आपण बनवणार आहोत पावभाजी। तर यासाठी लागणारे साहित्य आहे अर्धी वाटी ढबू मिरची, त्यानंतर मी घेतलेले आहे 1 वाटी मटार, 1 वाटी बटाटे, अर्धी वाटी टॅमॅटो, बारीक चिरलेली कोथिंबीर, 1 वाटी टॅमॅटो प्युरे, त्यानंतर 2 चमचे लाल तिखट, 1 वाटी कांदा, त्यानंतर 2 चमचे पावभाजी मसाला, 2 चमचे आले लसूण पेस्ट, तेल, मीठ, त्यानंतर मी घेतलेले आहे 2 वाटी फ्लॉवर, 2 चमचे तूप आणि हळद। तर इथे मी कुकर तापत ठेवलेला आहे आणि त्यामध्ये मी आता घालणार आहे 2 चमचे तूप। तर या तुपावरती आपल्याला एक एक करून सगळ्या भाज्या घालून घ्यायच्या आहे। तर इथे मी सर्वप्रथम घालत आहे ढबू मिरची, त्यानंतर मी यामध्ये घालत आहे 1 वाटी मटार, त्यानंतर बारीक चिरलेले बटाटे आहेत 1 वाटी, ते पण मी यामध्ये घालून घेते। त्यानंतर टॅमॅटो आपल्याला इथे अर्धी वाटीच घ्यायचा आहे, 1 टॅमॅटो आहे तो फक्त, कारण आपण नंतर प्युरेसुद्धा ॲड करणार आहोत। त्यानंतर मी आता यामध्ये घालणार आहे फ्लॉवर, हा मी 2 वाट्या घेतलेला आहे। आणि आता या भाज्या आपल्याला मिक्स करून घ्यायच्या आहेत। आपल्याला या काय पूर्ण भाजून घ्यायची गरज नाही आहे, कारण या आपल्याला शिजवूनच घ्यायच्या आहेत। ह्या फक्त मी एकत्रित करते आणि यामध्ये पाणी घालून मी आता याला 3 ते 4 शिट्ट्या देऊन घेणार आहे। यामध्ये पाणी पण आपल्याला भरपूर ॲड करायचं नाही आहे, मी इथे 1 ते 2 ग्लास पाणी ॲड केले फक्त। म्हणजे आपल्या भाज्या आहेत त्या फक्त त्यामध्ये, म्हणजे भाज्याने इतकं पाणी झालं की आपल्याला पाणी बास करायचं आहे, तेवढ्या पाण्यामध्ये त्या शिजून येतील। तर आता मी ह्याला 3-1 शिट्ट्या देऊन घेते। आता आपल्या भाज्या चांगल्या शिजलेल्या आहेत, याला आता आपल्याला मॅश करून घ्यायचं आहे। मॅश केल्यामुळे या भाज्या सगळ्या एकत्रित होतील, त्यामुळे ह्याला नीट मॅश करून घ्यायचं आहे आपल्याला। आता भाज्या आपल्या मॅश करून झालेल्या आहेत। आता मी एक भांडं ठेवलं आहे, त्यामध्ये मी 1 पाऊण वाटीभर तेल आहे ते मी घालून घेते। आता तेल तापलं आहे, यामध्ये आपण कांदा घालून घ्यायचा आहे। बारीक चिरलेला 1 वाटी कांदा आहे, तो मी यामध्ये घालून घेते। कांदा थोडा आपण परतून घेऊयात। कांदा अर्धवट परतला की त्यामध्ये आपल्याला टॅमॅटो प्युरी घालायची आहे 1 वाटी। मी कांदा अर्धा जेव्हा फ्राय झाला तेव्हाच त्यामध्ये प्युरी टाकली, म्हणजे आता हे दोन्ही टॅमॅटो प्युरी आणि कांदा एकत्र नीट परतलं जाईल। आता त्याला चांगलं तेल सुटलेलं आहे। आता मी त्यामध्ये हळद घातली आहे आणि 2 चमचे आपल्याला पावभाजी मसाला यामध्ये घालायचा आहे। आता मी यामध्ये 2 चमचे लाल तिखट ॲड करते। तुम्हाला जसं तिखट आवडतं त्याप्रमाणे तुम्ही लाल तिखट कमी जास्त करू शकता। मी 2 चमचे ॲड करते। त्यानंतर 2 चमचेच मी आलं लसूण पेस्टसुद्धा यामध्ये घालून घेते। आता हे सगळं आपल्याला थोडं परतून घ्यायचं आहे।
याला आता चांगलं तेल सुटेल तोपर्यंत आपल्याला ह्याला थोडं परतायचं आहे. आता याला चांगलं तेल सुटलेलं आहे. आता मी ह्यामध्ये मॅश केल्याच्या आपण भाज्या त्या सगळ्या मी घालून घेते. आता हे आपण मिक्स करून घेऊयात. आता ह्या भाज्यांमध्ये मी मीठ ॲड करते. हे आपण चवीनुसार घालायचं आहे. परत मी मिक्स करून घेते. आता मी याच्यामध्ये कोथिंबीर घालत आहे. परत थोडं मिक्स करून घेऊयात आपण. आता भाजी आपली चांगली मिक्स झालेली आहे. आता त्यामध्ये मी बटर घातले. 2 चमचे इतपत बटर आहे ते. आता हे बटर मेल्ट होऊ देते मी. आणि तोपर्यंत आपण आता पाव भाजायला घेऊयात. आता पाव मी भाजायला घेते. पावांना सुद्धा आपल्याला दोन्ही बाजूने बटर लावून घ्यायचं आहे, आतल्या बाजूने आणि वरच्या बाजूने. या रेसिपीची सगळी माहिती मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे आणि माझी यूट्यूब आणि इन्स्टाची दोन्ही पण लिंक्स दिलेले आहेत. आता पाव मी दोन्ही बाजूने चांगले भाजून घेतलेत. तर अशा प्रकारे आपली पावभाजी तयार झाली आहे. माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.